चला बनवूया आज आपण कैरीचे गोड आंबट लोणचे। त्यासाठी मी 1 किलो कच्ची कैरी घेतली। त्या कैरीसाठी लागणारे साहित्य 10-12 लसूणच्या पाकळ्या, चिमूटभर सुंठ पावडर, 5-6 लवंग मिरे, 1 छोटा चमचा हिंग पावडर, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 1 छोटा चमचा मेथी पावडर, 1 छोटी वाटी लाल तिखट, अर्धी वाटी बडीशोप, अर्धी वाटी धने, अर्धी वाटी हळद, 1 मोठी वाटी मीठ, तेवढेच गूळ, 1 वाटी गूळ। आता मोहरी डाळ आपल्याला ही 100 ग्रॅम आहे, तर यासाठी आपल्याला 250 ग्रॅम मोहरी डाळ लागणार आहे। तर मी त्याच्यामध्ये अजून मोहरी डाळ टाकणार आहे, म्हणजे जवळजवळ आपल्याला 250 ग्रॅम मोहरी डाळ घ्यायची आहे। जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर जास्त टाकू शकता, 300 ग्रॅमपर्यंत। कमी हवी असेल तर 200 ग्रॅमपर्यंत टाकू शकता। याप्रमाणे तुम्ही हे माप घ्या। तिखट जास्त हवे असेल किंवा मीठ जास्त हवे असेल तर तुम्ही वाढवू शकता। हे सर्व साहित्य 1 किलो कैरीसाठी आपण घेतलेले आहे आणि 400 ग्रॅम रिफाइंड तेल घेतलं आहे। तुम्ही शेंगदाणा तेलही घेऊ शकता। आता आपल्याला धने, बडीशोप हे वाटून घ्यायचं आहे आणि लसूण, पाकळी, चटणी एकत्र वाटून घ्यायची आहे। धने जिरे एकत्र वाटून घेऊया। त्यानंतर लसूण आणि लाल तिखट एकत्र वाटून घेऊया। आता आपण गरम करणार आहोत लोणच्यासाठी तेल। त्यासाठी मी तेल अर्धा किलो घेतलेले आहे। हे तेल गरम करूया। लोणच्यासाठी तेल गरम झाले की हे पाण्यासाठी आपल्याला त्याच्यात मोहरी डाळचे दाणे टाकायचे। ते वरती आले म्हणजे तेल तापले। लोणच्यासाठी तेल गरम करताना ही काळजी घ्यायची आहे, तेल चांगले गरम व्हायला हवे। दुसरा अजून एक उपाय आपण बघूया। दुसरा अजून एक की लवंग टाकला की तो वरती आला म्हणजेच आपलं तेल तापले आहे। बघू शकता तेल तापलेले आहे। गॅस बंद करूया। बडीशोप आणि धने याचं मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलं। लसूण आणि लाल चटणी वाटून घेतली का तर चटणी जळत नाही। मोहरी डाळही मी थोडीशी बारीक करून घेतली। 250 ग्रॅम मोहरी डाळ घेतलेली आहे। आता आपल्याला हे सर्व साहित्य या प्रकारे करायचं आहे। मोहरी डाळ ही चटणीवर टाकायची का तर आपली चटणी जळत नाही। त्यानंतर आपल्याला पुन्हा मीठ वरून टाकायचे आहे। 1 वाटी मीठ आपण घेतलेले आहे। हे जे मसाले त्यांच्यावरही थोडं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आपण असे का करून घेतले तर आपला मसाला हा तेल तापल्यामुळे जळत नाही। आता आपले तेल थोडं थंड झालेलं आहे। हे टाकूया।
हिंग आपण टाकलेला होता, हिंगवरती गरम तेल टाकूया. त्यानंतर आपण मेथीची पावडर टाकलेली त्याच्यावरही टाकूया. त्यानंतर आपण धना आणि बडीशोप याचे वाटलेले मिश्रण, त्यानंतर लाल चटणी, लाल तिखट आणि लसूण याची आपण केलेली पेस्ट तिच्यावरही टाकूया. तेल टाकताना या प्रकारे मसाला हा बुडबुडे त्याच्यावर यायला हवे, म्हणजे छान असा आपला मसाला भाजून होतो. आपला मसाला लोणच्यासाठी तयार झालेला. अगदी सहज आणि सोपी पद्धत आहे, पण मीठ योग्य प्रमाणात हवे म्हणजे लोणचे खराब होत नाही. लोणच्यासाठी असणारा मसाला आपल्याला थंड जागेत, हवेशीर जागेत 4-5 तास थंड होऊ द्यायचा आहे. यात टाकलेली आपली अर्धी वाटीतली हळद उरलेली आहे. कैरीच्या फोडींना ही हळद आणि थोडे मीठ लावायचे आहे. त्यानंतर आपण गूळ घेतलेला होता. हा गूळ जेव्हा मसाला थंड होईल अजून अर्धा 1 तासांनी, तेव्हा हा गूळ या मसाल्यात मिक्स करायचा आहे, हे लक्षात घ्या. 15-20 मिनिटं झालेली आहे. आपला मसाला थोडा थंड झालेला आहे. आता आपण त्याच्यात टाकूया गूळ. आपले गोड आंबट लोणचे असल्याने आपण गूळ टाकतो. 1 वाटी गूळ बारीक चिरून घेतला. आणि चिरलेला गूळ आपण आता 15-20 मिनिटं थंड झालेल्या मसाल्यात टाकतो. मसाला गरम असताना का टाकायचं की गूळमध्ये जर ओलसरपणा असेल तर तो निघून जाईल. तेलात गरम मसाल्यात गूळ छान विरघळेल आणि ओलसरपणाही निघेल. कैऱ्या आपल्या 4-5 तास थंड पाण्यात आपण टाकल्या होत्या. आता त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता त्याच्यावरचं हे आपल्याला असणारं कैरीचं जे टोक आहे ते काढून घ्यायचं आहे. पुसून घेतल्या, कोरड्या केल्या. आता त्यांच्या आपण फोडी करूया. छोट्या छोट्या फोडी करायच्या आहेत. ते आहे रेडीमेडही फोडी करून मिळतात. कैरीच्या छोट्या फोडी आपण करून घेतल्या. आपण हळद घेतलेली होती, ती उरलेली हळद फोडींवर टाकूया. आणि 1 चमचा मीठ. फोडींना मीठ आणि हळद का लावायचे, तर हळद जंतुनाशक आहे आणि मीठ हे कैरीमधील जे पाणी आहे ते शोषून घेईल आणि मिठामुळे फोडी खराब होणार नाही. म्हणून आपल्याला मीठ हळद लावायचे. मीठ आणि हळद लावलेली आहे. आता याला पाणी सुटेल ते पाणी आपल्याला
काढून घ्यायचे आहेत आणि मग फोडी कपड्यावर वाळत घालायच्या आहेत. मीठ आणि हळद लावलेल्या या फोडी आपल्याला 1-2 तास हवेत वाळवून घ्यायच्या आहेत. फॅनखाली वाळवल्या तरी चालेल किंवा हवेत 1-2 तास वाळवून घ्या, म्हणजे त्याच्यातले पाणी निघून जाईल. त्यामुळे लोणचं खराब होणार नाही. आपला मसाला थंड झाला होता 5-6 तास आणि त्याच्यामध्ये आपल्याला फोडलेल्या कैरीच्या वाळत घातलेल्या फोडी टाकल्या. आपले कैरीचे गोड आंबट लोणचे अगदी कमी वेळात तयार झालेले आहे. हे लोणचे तुम्ही बनवा. कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा. खात राहा, सांगत राहा. धन्यवाद.